एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे। एका शिक्षक पतीने आपल्या शिक्षका पत्नीची अतिशय क्रूरपणे हत्या केल्याचा आरोप आहे। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलिसांच्या तपास समोर आले आहे। धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपीने संपूर्ण घटनेला अपघाताचा रंग देण्याचा प्रयत्न केला। पत्नीला रुग्णालयातही नेण्यात आलं, मात्र काही वेळातच या कथित अपघातामागचं भयानक सत्य समोर आलं आणि पोलिसांची तपासांची दिशा बदलली। नेमकं घडलं काय? पतीला पत्नीवर एवढा संशय होता आणि या हत्याकांडात आणखी कोणाचा सहभाग होता? पाहूया सविस्तर घटना। नासिरपीर मोहल्ला परिसरात या घटनेने खळबळ उडवली आहे। येथे खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या शालिनी यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या पतीवर आहे। मिळालेल्या माहितीनुसार शालिनी यांचे पती कुमार यादव हे स्वतःही शिक्षक असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र पती पत्नीच्या नात्यात संशयाने प्रवेश केला आणि या संशयाने एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केला आहे। कुमार यादव यांना आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याचा आरोप आहे। पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय त्यांच्या मनात होता। या संशयातून दोघांमध्ये वाद होत असल्याचं समोर आले आहे। मात्र या संशयाचं रूपांतर इतक्या भयानक हिंसाचारात होईल याची कल्पना कुणालाही नव्हती। पोलिसांच्या माहितीनुसार कुमार यादव यांनी आपल्या 2 भावांच्या मदतीने पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे। हत्येसाठी घरातील कुकरच्या झाकणाचा वापर करण्यात आल्याचा धक्कादायक दावा समोर आला आहे। आरोपानुसार कुकरच्या झाकणाने शालिनी यांच्या डोक्यात गंभीर वार करण्यात आले, त्यानंतर तिचा गळा पकडून त्यांना बाथटबमध्ये बुडवून मारण्यात आल्याचा आरोप आहे। या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपीने कथित अपघाताचा बनाव करण्याचा प्रयत्न केला।